जल्लोषात आज आम्ही नामांकन पत्र भरत आहोत। तुम्ही बघितलं असेल, स्वतः तुम्ही पण होत्या या भव्य अशा सोहळ्यामध्ये। तर लोकांचा जनप्रतिसाद, लोकांची विश्वास, महिला शक्ती सगळे एकत्र मिळून महायुतीचा उमेदवार यामिनीताई जाधवला आम्ही निवडून देऊ। आम्हा महिलांसाठी अत्यंत एक समाधानी बाब आहे आणि एक आम्हाला एक उत्साह आहे की 25 वर्षांनंतर आम्हाला एक महिला खासदार भेटणार आहे। आणि मी यावेळी आमचे CM साहेबांचा खास अभिनंदन करू इच्छिते की त्यांनी 3 आमचे पक्षाचे उमेदवार आहे आणि त्याच्यामधून 1 उमेदवार महिला आहे। 33% रिझर्वेशनची सुरुवात इथे मुंबईवरून आमचे CM सरने केली आहे। त्यांचा खूप खूप धन्यवाद। लक्षात घ्या मंडळी, या ठिकाणी CM साहेब येणार होते, अनुपस्थित राहिलेले आहेत, काय सांगाल? सॉरी, CM साहेब अनुपस्थित राहिलेले आहेत। CM साहेब आता CM साहेब आमची भरपूर सभा होणार आहे। आज कदाचित ते पोहोचू शकले नाही। आम्हाला 18 दिवस आहे, साहेबांवरती प्रेशर पण आहे। साहेबांना माहिती आहे की इथे दिग्गज नेते मिलिंद नार्वेकरजी, मिलिंदभाई देवरा, आपले राहुल नार्वेकरजी, मिलिंद देवरा, लोढाजी त्यांच्या बरोबर आहे। म्हणजे एक महाशक्ती अशी महायुती इथे उपस्थित आहे। पुढच्या वेळी पुढची सभा साहेब नक्कीच सामील होणार। झेंडा आणि अजेंडा एक आहे असं तुम्ही म्हटलात, नेमकं काय आहे? झेंडा आणि एजेंडा, आमचा एजेंडा आहे विकसित भारत 2047, विकसित महाराष्ट्र। त्याची गती, त्याची प्रगती जर महाराष्ट्राला हवी असेल तर महायुतीला मतदान करायची भागच आहे। आणि एजेंडा म्हणजे आमच्याकडे शिवधनुष्य आहे, आमच्याकडे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहे। म्हणजे ते आमचा अजेंडा, आमचा झेंडा घेऊन पुढे जात आहोत। नकली शिवसेनेकडे ना अजेंडा आहे ना झेंडा आहे।